नाशिकमध्ये काल मनसेचा वर्धापन दिन साजरा झाला। सभेला संबोधित करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान राजसाहेब ठाकरे म्हणाले, येणाऱ्या काळामध्ये मला माझीच पोरं कडेवरती खेळवायची आहेत, मी दुसऱ्यांची पोरं बिलकुल माझ्या कडेवरती खेळवणार नाही। भले हे उपवासात्मक होतं, शब्दशः अर्थ घेऊ नका। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत जायचंय आणि आपल्याच कार्यकर्त्यांना आपल्याच पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठं करायचंय। बहुतेक हा इशारा त्यांचा फडणवीसांकडे होता। म्हणजे ज्या पद्धतीने फडणवीसांनी एकनाथ शिंदे साहेब किंवा अजितदादा पवार यांना आपल्या कडेवरती घेतलं आणि त्यांना आपलीच पोरं समजून ते आपल्या कडेवरती मिरवतात, याचा अर्थ असा होतो की देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या पक्षातली कार्यकर्ते आपल्या पक्षात घेतले आणि आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना मोठं करायचं सोडून ते दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना मोठं करतात। हा त्याचा शब्दशः अर्थ आहे। म्हणून राजसाहेब ठाकरे उपवासात्मक असे म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये मला माझीच पोरं कडेवर घ्यायची आहेत। बरोबर आहे राजसाहेब ठाकरे तुमचं, पण त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक करावं लागेल की महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण सेनेची सत्ता, एक हाती सत्ता तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये आणावी लागेल। आणि ते आणणं तेवढं सोपं आहे का, ते शक्य आहे का, हे सुद्धा पहिल्यांदा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। किंवा आपलीच पोरं आपल्या कडेवरती खेळवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कुणाच्या बोटाला कुणाच्या हाताला धरून सत्तेत यावं लागेल। आणि एकदा का आपण सत्तेत शिरकाव केला मग मात्र आपल्याला आपली पोरं आपल्या कडेवरती खेळवता येतील। अनेक वर्ष जे राजसाहेब ठाकरे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आणण्याचं स्वप्न पाहताय, ते स्वप्न आज तागायत तुमचं पूर्ण झालेलं नाही आणि भविष्यात सुद्धा कधी पूर्ण होणार नाही, हे तेवढंच खरं आहे। म्हणून वर्तमानाची पायरी ओळखून सध्या तरी आपण पावलं टाकायला पाहिजे। आणि आपला इतिहास राजसाहेब ठाकरे पहिल्यापासून आलेला आहे की ज्या दिशेने वारं वाहतं त्या दिशेने आपण नेहमी जात असता। सत्तेत येणाऱ्या माणसाचा सतत आपण उदो करत असता आणि मग मात्र बोलता एक आणि करता एक। कार्यकर्त्यांना नेहमी तुम्ही दाबून ठेवलंय। कुठलाही कार्यकर्ता आज तागायत मनसेचा आपण मोठा होऊन दिलेला नाही। अशा अनेक शिलेदार मनसेमध्ये उभे राहिले पण आज तागायत ते मोठे झाले पण सत्तेची चव चाखता आलेली नाही। राजसाहेब ठाकरे आपली सत्ता नाशिकमध्ये महानगरपालिकेवरती होती। 2019 ला आपले किती आमदार आले राजसाहेब ठाकरे? फक्त आणि फक्त एक आमदार। आणि 2006चा जर विचार आपण केला तर महाराष्ट्रामध्ये 13 आमदार मनसेचे निवडून आलेले होते। 13 आमदार लीडवर होते आणि 29 आमदारांनी जवळजवळ 41 लाख मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकाची बाजी मारलेली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एक काळ राजसाहेब ठाकरे ही जनता तुमच्याकडे पाहत होती। त्यावेळेस असं वाटत होतं की शिवसेनेतून आता बाहेर पडलेले राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतात की काय। पण ते पडलेलं स्वप्न चिरकाल टिकून राहिलं नाही राजसाहेब। त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तुमचा हेकेखोरपणा होता। तुम्ही जो महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना जो हेकेखोरपणा दाखवला आणि मीच या पक्षाचा सर्व आहे, मीच याचा करता करिता आहे म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना दाबण्याची भूमिका राजसाहेब तुम्हीच घेतली। म्हणून या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जनतेने नाकारलं। तुमच्या सभेला प्रचंड गर्दी होत गेली, मग मात्र या सभेच्या रूपांतर मतात होऊ शकलं नाही। याचा सुद्धा अभ्यास राजसाहेब ठाकरे तुम्ही करायला पाहिजे। मोदी साहेबांचं उदो करताना तुम्हाला आम्हीच या महाराष्ट्रातून पाहिलं। एवढंच नव्हे, तुम्ही यूपी बिहार वाल्यांचा केलेला विरोध हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं। मराठी पाट्या लावा म्हणून तुम्ही उभं केलेलं आंदोलन असेल किंवा टोल नाक्यावरती टोल माफी व्हावी म्हणून तुम्ही केलेलं आंदोलन असेल, पण मात्र त्या आंदोलनाचं पुढे जाऊन काय झालं राजसाहेब हे सुद्धा जनतेला समजलेलं आहे। कोण कशा प्रकारे सेटलमेंट करतो हे सुद्धा आता जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। निवडणुका आल्या की मग मात्र तुमच्या भाषणांना सुरुवात होते आणि निवडणुका झाल्या मात्र तुमची भाषणं पुन्हा कधीच ऐकायला मिळत नाहीत। मग कुठेतरी अधूनमधून तुमचे दौरे असतात, या पलीकडे तुम्ही दुसरं काहीही करत नाही।
मनसेने मराठी माणसाला घेऊन जे सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न मराठी माणसांना दाखवलं, मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व टिकलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्हाला शिवसेना आणि मनसे पाहिजे, ही सामान्य कार्यकर्त्यांची भूमिका होती, ही महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका होती, पण ती भूमिका मात्र या ठिकाणी साफ चुकीची ठरली. राजसाहेब, मला असं वाटतंय की तुम्ही फक्त पावसाळ्यात ज्याप्रमाणे पाऊस पडायला सुरुवात होते आणि बेडूक ज्याप्रमाणे पावसाचं पाणी पडलं किंवा पाऊस पडला की डराव करायला सुरुवात करतो, त्याच पद्धतीनं तुम्ही निवडणुकी आल्या की फक्त भाषण करायला सुरुवात करता, म्हणजे फक्त डराव करता आणि मोठमोठ्या डारकाळ्या फोडता, वल्लगणा करता. मग मात्र तुमची लगेच ब्लूप्रिंट तयार असते. इलेक्शन झाल्यानंतर, निवडणुका पार पडल्यानंतर तुमची ब्लूप्रिंट जाते कुठं? महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं आजपर्यंत एक तरी काम केलंय का? फक्त जातीवादीमध्ये तेढ निर्माण करण्याची भूमिका आज तागायत तुम्ही घेतलेली आहे. धर्मनिरपेक्ष म्हणून स्थापन केलेला पक्ष आज तुमच्या पक्षाची वाटचाल हिंदुत्वाकडे गेलेली आहे. मशिदीवरले भोंगे बंद करू, रस्त्यावरची नमाज बंद करू, दुकानावरच्या इंग्लिश पाट्या उतरू, मराठ्या पाट्या चढवू. मराठीचा स्वाभिमान बाळगणं हे ठीक आहे, पण जातीमध्ये तेढ निर्माण करणं साहेब मला वाटतं कुठंतरी चुकीचं आहे. आणि असं द्वेषाचं राजकारण करून तुम्ही महाराष्ट्रात सत्तेत कधीच येऊ शकत नाहीत. तुम्हाला सर्व जाती धर्माची लोक जोडावी लागतील राजसाहेब. नुसतं हिंदुत्वाचं कार्ड घेऊन तुम्ही कधीही सत्तेत येऊ शकत नाही. ते फक्त तुम्ही चर्चेत राहू शकता, सत्तेत बिलकुल नाही. सत्तेची जर तुम्हाला चव चाकायची असेल राजसाहेब ठाकरे, तर तुम्हाला मग मात्र कुणाला हाताला धरून, कुणाच्या ना कुणाला बोटाला धरून तुम्हाला या ठिकाणी गठबंधन करावे लागेल, युती करावी लागेल, आघाडी करावी लागेल. हा सुद्धा महत्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. तरुणांसाठी तुम्ही उभं केलेलं आंदोलन आज कुठेतरी पाठीमागं पडतंय. मराठी माणसाची टक्केवारी आज मुंबईमधून कमी होण्याचं प्रमुख कारण काय? मनसे बॅकफुटला गेली, शिवसेना बॅकफुटला गेली, म्हणून अनेक धर्मधार्जिने पक्ष मुंबईमध्ये वाढतात आहेत. आज मुंबई आम्ही किती जरी म्हणत बसलो की मराठी माणसांची मुंबई आहे, पण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर ती शेठजींची, भटजींची मुंबई झालेली आहे. मुंबईमध्ये अस्तित्व कुणाचं आहे जरा डोळे उघडे ठेवून बघा, मग तुम्हाला कळेल खरी परिस्थिती काय आहे. मुंबईमध्ये असणाऱ्या साधन सुविधा आजही त्या ठिकाणच्या पूर्ण झालेल्या नाहीत. आजही लोक गटारावरती राहतात. पाऊस पडला की मुंबईची कशी तुंबई होते हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मुंबईमधलं आरोग्य किती मोठ्या प्रमाणात धोक्यात आहे. ते आरोग्य सुधारण्यासाठी शिवसेनेनी किंवा मनसेनी काय उपाययोजना आज तागायत मराठी माणसांसाठी केल्या? मराठी माणसांसाठी किती धर्मशाळा बांधल्या? मराठी मुलांसाठी किती वसतिगृह बांधली? हे सुद्धा मनसेने किंवा शिवसेनेने या ठिकाणी जनतेसमोर जाहीर करायला पाहिजे. नुसता बोलाचा भात आणि बोलाची कडी करून चालणार नाही. म्हणून विनंती नव्हे, इशारा या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर आपल्याला सत्तेत यायचं असेल तर मराठी टक्का जर मुंबईमध्ये वाढायचा असेल, मराठी माणसाचं संरक्षण जर मुंबईमध्ये येणाऱ्या काळात तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सत्तेत येणं गरजेचं आहे. आणि सत्तेत येण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करावं लागेल. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी फुटून अजितदादांचा गट फडणवीसांच्या याच्यामध्ये सामील झाला, ज्या पद्धतीनं शिवसेना फोडून एकनाथ शिंदे साहेबांचा गट भाजपमध्ये दाखल झाला आणि मग मात्र त्यांना जे हवंय ते करण्यासाठी सत्तेत येणं किती गरजेचं आहे हे कुणाला विचारायचं असेल तर ते अजित पवारांना विचारा. एकदा मोदी भरसभेत काय म्हणाले, 72,000 कोटींचा घोटाळा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने केलाय. तर बुडाला आग लागेपर्यंत, चड्डी फाटेपर्यंत अजित पवार भाजपमध्ये पळत सुटले. म्हणून राजसाहेब ठाकरे नुसता लावरे तो व्हिडिओ म्हणून चालणार नाही. खरा व्हिडिओ लोकांना समजला पाहिजे, लोकांना दाखवला पाहिजे. नुसती सभा ठोकून की सभा सोडून काही फरक पडणार नाही. जनतेला माहिती झाले काय खरं आणि काय खोटं. जनता आता दूधखुळी राहिलेली नाही. जनता सध्या विचार करते, वाचते, लिहिते, पाहते आणि मग त्याच्यावरती निर्णय देते. हे आपण पहिल्यांदा या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आता कुणीही लोक
कुठल्याही पुढाऱ्याच्या कुठल्याही नेत्याच्या पाठीमागं बिलकुल नाही। आता लोक असा उमेदवार देणार आहेत की जो जनतेच्या उपयोगी पडेल, जो कामगारांचा, कष्टकऱ्यांचा, वंचितांचा, शेतकऱ्यांचा, दलितांचा कैवारी होईल आणि त्यांच्यानुसार उपाययोजना करेल। समाजा हिताचे कार्यक्रम या महाराष्ट्रात जो राबवेल तोच इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तेत असेल, सत्तेतल्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर असेल। म्हणून साहेब, आपण एक चांगलं नेतृत्व आहात। महाराष्ट्र आपल्याकडे आदरानं पाहतो, महाराष्ट्र आपल्याकडे विश्वासानं पाहतो, म्हणून ती विश्वासार्हता आपण टिकवली पाहिजे। आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला चांगल्या नेत्याची गरज आहे, जो प्रबळ आहे, जो खरा दावेदार या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचा असेल तर मला असं वाटतंय राजसाहेब ठाकरे आपण आहात। म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण त्या पद्धतीने वाटचाल करावी, पण मन मात्र स्वतःच्या हिमतीवरती या महाराष्ट्रात सत्ता आपण आणू शकत नाही, तेवढी ताकद आपली नाही, हे सुद्धा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घ्यावा। म्हणून कुणाशी ना कुणाशी आपण हात मिळवणी करावी, गठबंधन करावं, युती करावी, आघाडी करावी, वाटेल ते करावं, पण राजसाहेब आपण सत्तेत आलं पाहिजे। तरच आपण आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला सुद्धा न्याय देऊ शकतो। नाहीतर भारतीय जनता पार्टी छोट्या मोठ्या पक्षांना संपवून फक्त आणि फक्त भारतात हुकुमशाही आणण्याचं काम सध्या करत आहे। म्हणून राजसाहेब, अशा जातीवादी, धर्मवादी पक्षांना जर आपल्याला बाजूला ठेवायचं असेल, सत्तेपासून दूर लोटायचं असेल, तर मग मात्र आपण छोट्या मोठ्या पक्षांना घेऊन हात मिळवणी करून, गठबंधन करून सत्तेत येणं गरजेचं आहे। तरच आपली पोरं आपल्या कडेवरती आपल्याला खेळवता येतील, नाहीतर मग दुसऱ्याची पोरं आपल्याला कडेवरती घेऊन खेळवत बसायला लागेल, हे तितकंच खरं आहे। बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा, अशी विनंती आपणा सर्वांना या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।